छोटे पण आता लॅपटॉप कॉम्प्युटर यायला लागले. पहिले आपल्याकडे कसे असते मोठे मोठे डब्बे यायचे कॉम्प्युटरचे. ओके, आता त्याचं नाही का, आता जेवढे लेटेस्ट आले ते सगळ्यांची साईज आता कमी केली आहे कंपन्यांनी आणि बऱ्यापैकी हँडी आहे. आता हे असं छोटे बॉक्स जे येतात हे यांची सुरुवात जी आहे ती 5,000 रुपयापासून होते. ओके, 5,000 पासून. तर मग हे तुमचं वर्ड एक्सेल असेल, ऑनलाईन काही काम असेल, छोटं मोठं काम असेल, तर ह्या दृष्टीने हे तुम्हाला कॉम्प्युटर वगैरे इझिली चालून जातात. ओके, त्याच्यानंतर काय आहे तर हे बघा एकदम टायनी सीपीयू यायला लागले. ओके, आता हा जो आहे हा 5,000च्या आसपास येतो, 5,000 पासून पुढे येतो. हे जे आहे हे तुम्हाला 11,000च्या आसपास येतात, 11-12,000च्या आसपास येऊन जातात. ओके, यांच्यात पण आपले 2 प्रकार येतात. याच्यातला हा घेतला तर आता याच्यात जे आहे कॉन्फिगरेशन आहे थिंकपॅडचा आहे, AMD अथलनचं प्रोसेसर, 4GB रॅम, 256 SSD, AMD वेगाचं 3 पोर्टचं ग्राफिक कार्ड पण आहे. हा आपल्याला 11,000 रुपयामध्ये येऊन जातो. यांच्यामध्ये काय आता हार्ड डिस्क, रॅम वगैरे सगळं एक्सपांड वगैरे करता येतात. नवीन लेटेस्ट वाले जे सी पोर्ट आहे, ओके, याची कनेक्टिव्हिटी तुम्ही सी पोर्टने पण करू शकता. त्यांना डीपी पोर्ट पण येतो. डीपी पोर्ट म्हणजे DP to HDMI ची केबल भेटते, डायरेक्ट तुमच्या टीव्हीला अटॅच होऊन जातो. लॅन पोर्ट पण येऊन जातं, वायफायचं डोंगल पण लावता येतं. ओके, चार्जर असतं. पुढच्या साईडने पण परत एक सी पोर्ट येतो, डबल सी पोर्ट येतो, USB येतो, कॉम पोर्ट येतो. कंपन्यांना वगैरे डायरेक्ट मशीनला कनेक्टिव्हिटीसाठी कॉम पोर्ट पण येऊन जातो. ओके, त्याच्यातलं छोटा व्हर्जन आहे हा आपल्याला 13,000 पर्यंत येतो. याला पण सेम सी पोर्ट वगैरे येतो, DP पोर्ट येतो, USB येतं, लॅन येतं. हे डायरेक्टली कनेक्ट करता येतात. 2 USB आहे. हे पण एकदम हँडी आणि एकदम छान ऑप्शन आहे. ओके, तिसरं ऑप्शन यांच्यामध्ये येतात i5 प्रोसेसरमध्ये. i5 i7 वेगवेगळे प्रोसेसर येतात. हे पण एकदम छोटे टायनी सीपीयू आहे. ओके, ज्यांचं थोडं बजेट हायर असेल आणि कंडिशन वगैरे म्हणजे थोडं हायर काम असेल तर i5 प्रोसेसरमध्ये 8GB किंवा 16GB मध्ये येऊन जातात. 512 SSD एक्सपेंडेबल वगैरे राहतात आणि छोटे टायनी राहतात. याच्यात i5 भेटतो, i7 भेटतो, जे लागेल ते भेटून जातात. तर आता मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शन आलेले आहेत ज्याच्याने तुम्ही तुमच्या म्हणजे स्क्रीन वापरायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट टीव्हीची कनेक्टिव्हिटी तुम्ही करू शकतात. या सर्वांना जे आहे यांना डीपी पोर्ट किंवा कॉम पोर्ट किंवा HDMI पोर्ट येऊन जातात. यांचे जो डीपी पोर्ट आहे हे DP to HDMI केबल भेटते, जेणेकरून डायरेक्ट तुम्ही तुमच्या याला टीव्हीला अटॅचमेंट करू शकतात. आणि शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही याला वायरलेस कीबोर्ड माऊसचा कॉम्बो घेतला तो 1,000 रुपयापर्यंत येऊन जातो. तर तुम्ही लांबून बसून टीव्हीवरती तुमच्या कॉम्प्युटरची मजा घेऊ शकता. थँक्यू. आपलं जे शॉप आहे ते इथं नाशिकमध्ये सातपूर अशोकनगरला आहे. आपल्याकडे 8,000 पासून 50,000 पर्यंत लॅपटॉप राहतात. 200-250 क्वांटिटी असते. संपूर्ण महाराष्ट्रात आपलं होलसेल चालतं. या अशा पद्धतीने कॉम्प्युटर लॅपटॉप राहता. आपला एक्झॅक्ट ॲड्रेस हा इथला आहे. ठीक, थँक्यू.